नमस्कार मंडळी, मी अंकिता. तुमचे स्वागत आहे रिअल पीपल डायरीज मध्ये. नमस्कार, मी रुपाली सत्यवान जाधव, मुक्काम पोस्ट कर्णवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी सध्या कृषी सखी म्हणून कार्यरत आहे की जेणेकरून शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करता येईल. इथं शेती करताना पहिला भाग होता हे माळराने, आणि असा पलीकडं जो डोंगर दिसतोय याच पद्धती तिथं पण जमीन होती. तर थोड्याफार प्रमाणात प्लेन होती, पण जरा तिला व्यवस्थित लेवल वगैरे करून घेऊन नंतर आम्ही भुईमुग, सोयाबीन वगैरे पिकं घ्यायला लागलो. पण इथं जंगली म्हणजे प्राणी पण, हरिण, पुन्हा रानडुक्कर वगैरे ते पिकांची सगळी नासधूस करत होती. त्याच्यामुळे पाहिजे असं पीक पण हाताला येत नव्हतं. आणि पाण्याचा तर मोठा प्रश्न होता की पाण्यासाठी काय करावं. खरीप पीकच म्हणजे मुश्किलीनं येत होतं की जेणेकरून 25-30 हजार खर्च केला तर त्यातनं 5-10 हजाराचं पण उत्पन्न हाताला येत नव्हतं. ही आता किती झाडं आहेत तुमच्याकडे आता सध्या हे लावलेले तुम्ही, आणि याची म्हणजे याचं नियोजन कसं करता तुम्ही? आता माझ्याकडं 700, सगळी मिळून 700 झाडं आहेत. त्याच्यामध्ये आंबा जास्त करून आंबा 400 आंबा आहे. त्याच्यानंतर 150 ते 250 पेरू, जांभूळ, चिक्कू. ही झाडं लावताना म्हणजे पहिलं असं फळझाडांचं वगैरे काहीच नियोजन नव्हतं. पण बायफ अंतर्गत एक योजना आमच्या गावामध्ये आली की ACG कंपनीच्या CSR निधीमधनं फळबाग लागवडी आपल्या गावामध्ये पाणलोटाची कामं सुरू होती आणि फळबाग द्यायची. मग त्यातनंच म्हणलं 100 झाडं त्यांची एका व्यक्तीसाठी वाढीसाठी भेटत होती. तर मग त्यांची झाडं घेतली आणि तिथून पुढं म्हणजे त्या 100 झाडांमुळेच इतर झाडं लावण्याची प्रेरणा मिळाली. तुम्ही शेततळ पण घेतल्या ना झाडांसाठी, म्हणजे पाण्यासाठी तुम्ही शेततळ घेतलं. मग शेततळ्यासाठी हे गव्हर्नमेंटचं आहे का स्वतःच आहे तुमचं? झाडं लावली पहिल्या वर्षी 100 मिस्टरांच्या नावावरची आणि 100 माझ्या नावावरची, अशी 200 झाडं आम्ही लावली. पण पहिल्या वर्षी पाण्याचा प्रश्न भेडसू लागला. पाणी कुठलं घालायचं, एवढी लहान लहान झाडं. मग आम्ही टँकर घ्यायचो. आठवड्यातनं एक टँकर झाडांना लागायचा आणि जवळजवळ 800-900 रुपये एका टँकरला असायचे. मग ती झाडं टँकर सगळ्यात पहिल्यांदा तर टँकर तिथं लावायचा आणि पाईपनं सगळी झाडं आम्ही भिजवत होतो. तर पाईपनं एक दिवस जरी झाडं एक दिवस भिजवली झाडं तर पुढचे 4 दिवस आजारपणात जात होते, म्हणजे एवढा त्रास पडत होता. मग त्यातनंच ठिबक सिंचन करायचं ठरवलं. मग शेततळ खोदायला घेतलं होतं. त्या टायमाला तिथं टाक्या बसवल्या आणि ठिबक सिंचन केलं. शेततळ मागेल त्याला शेततळ योजनेतनं आम्ही कृषी विभागाचं शेततळ घेतलं. तर त्याच्यासाठी खोदण्यासाठी अनुदान मिळालं आणि अस्तरीकरणासाठी अनुदान भेटलं. आणि नंतर मग ठिबक सिंचनसाठी पण त्यांचं अनुदानाचा अर्ज माझा आहे. आपली फळबाग आहे. जशी झाडं लावलेली आहेत तशी या झाडांना कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत अजून आम्ही घातलेलं नाहीये. नाहीतर जशी फळबाग लावलेली आहे, आज 3 वर्ष झालं, आम्ही 2.5 वर्ष झालेले आता, कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलं नाही. मग गांडूळ खत वगैरे आम्ही घरच्या घरी तयार करत होतो. शेणखत वगैरे विकत घ्यायचो. त्याच्या शेणखताचंच गांडूळ खत तयार करत होतो. आणि अजून आपल्याला म्हणजे लिक्विड स्वरूपात असेल फवारणीसाठी आपल्याला औषधं, आपल्या बागेसाठी आपली घरची औषधं असावीत म्हणून आम्ही 10 ड्रमचं युनिट उभं केलं. हे आपलं 10 ड्रमचं युनिट आहे. तर याच्यामध्ये आपण 10 प्रकारची औषधं तयार करतो की जेणेकरून इथं केलेली सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे औषधं आपण आपल्या बागेला कमी खर्चामध्ये आपण देऊ शकतोय. हे अशा प्रकारचे आपले 10 ड्रम येतात. याच्यामध्ये 5 प्रकारची औषधं ही जमिनीमधनं देण्यासाठी असतात आणि 5 प्रकारची औषधं फवारणीसाठी असतात की जेणेकरून रासायनिक खतांचा वापर न करता आपल्या घरच्या घरी तयार केलेली औषधं वापरून आपण बागेमध्ये कीड नियंत्रण असेल किंवा जमिनीचा पोत सुधरवण्यासाठी असेल किंवा आपल्या खरीप पिकांना, रब्बी पिकांना पण आपण ही औषधं वापरतो. मग तुम्ही विक्री करता? हो, विक्री पण करतो. चांगल्या पद्धतीनं ऑर्डर वगैरे आलेला देतो. आणि किरकोळ कोणाला लागत असेल 5-10 लिटर पासून अगदी 50-100 लिटर पर्यंत म्हणलं तरी आपण विक्री करतो याची. कमी खर्चामध्ये आपल्याला चांगली औषधं, प्रभावी औषधं कशी तयार करता येतील त्याच्यासाठीचं हे उत्तम उदाहरण आहे 10 ड्रम थेअरीचं.